मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताची धनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. तर आता जवळपास सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. माझं आवरून झालेलं आहे, देवपूजा हे मस्त झालेली आहे आणि आता करायची कामाला सुरुवात. सगळ्या मैत्रिणींना एकदा हॅलो करायचं आणि कामाला सुरुवात करता येते. म्हणलं मी ट्रिपला गेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी सून असल्यामुळं आज फक्त भात वरण सिंपल स्वयंपाक आहे. आणि जर त्यांनी दुपारून येणार असतील तर मग मात्र बाकीचा स्वयंपाक करावा लागणार आहे. त्याच्या अगोदर जे आपले राहिलेले काम आहेत तर ती पटपट आवरून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक काम आहे जे की मला काल लक्षात आले, ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आणि जर तुमच्या घरी असं काही झालेलं असेल तर ते तुमच्या उपयोगाला येणार आहे, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर दाखवणार आहे. तर चला आता ती दाखवून घेते आणि नंतर ज्यावेळेस मला करायचं त्यावेळेस पण एकदा शेअर करते. बघा, हा आपला किचनचा पाठीमागचा दरवाजा आहे आणि लांबून तुमच्या एवढं लक्षात येणार नाही की नेमका प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे ते. तर आता मी तुम्हाला ते जवळून दाखवते. बघा, जवळून तुमच्या लक्षात येईल का की असे काळे काळे डॉट तयार झालेले आहेत आणि हे फंगस आहेत जे की आपण भुरा म्हणतो. तर असा भुरा टाईप आलेला आहे ब्लॅक कलरमध्ये. कारण एकतर कसं जरी वरती पत्रे असले तरी पण थोडाफार पावसाचे थेंब त्या दरवाजाला लागले जातात आणि उन्हाचं प्रमाण थोडंसं कमी असते. दिवसभर अजिबात ऊन नसते, सकाळच्या वेळेला मात्र थोड्या वेळ ऊन येतं इथं. बहुतेक त्याच्यामुळेच हे फंगस झालेले असणार आहे. जवळून बघा किती फंगस दिसायला लागलेत. आता याच्यावरती एक उपाय आहे, ते मला करायचं आहे. जर तुमच्या घरी वेळेस, कारण ह्या वर्षी पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं होतं, त्याच्यामुळे हे बहुतेक झालेलं असणार आहे. कारण माझं हे पहिलंच वर्ष आहे असं होण्याचं दरवाजाला. तर आता एक गोष्ट आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती तुम्हाला दाखवते. जर तुमच्या इथं असं काही झालं असेल तर ते तुम्हालाही कामाला यावी त्याच्यासाठी. याच्यामध्ये गॅप पडलेला होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये आता सिमेंट भरून घेतलेला आहे. सिमेंट लावल्यानंतर आता थोडासा ओला कपडा करून घेतला आहे. आता साईडला जिथं जिथं लागले अनावश्यक ठिकाणी एकदम रुमाने पुसून घ्यायचं, म्हणजे ते काहीच आपल्याला खराब दिसणार नाही. आणि मुंग्या एवढं खराब करतात की जागोजागी मुंग्यांनी असं खराब केलेलं आहे. म्हणलं आता चला आहे 2 दिवस आपण इथं हे पण काम आपलं उरकून घेता येईल. स्वयंपाक करायच्या अगोदर हे असले कामं काढलेली इथं जिथं जिथं मुंग्यांनी खराब केल्या आणि ते बाहेर पण आहे खराब केलेलं. त्यासाठी इथं सिमेंट मिक्स करून ठेवलेलं आहे ताटामध्ये. आणि आता आपल्याला जिथं जिथं वेज वाटते मुंग्यांनी केलेली तर ती तिथं सिमेंट आपल्याला आता भरून घ्यायचंय आणि रुमाने साफ करून घ्यायचं. ही भिंतीच्या साईडला जी वेज आहेत आणि मुंग्याचे मधून घाण बाहेर काढायला लागल्यात वाळू ते. तर त्याच्यामुळे आता जे आपल्याकडं सिमेंट आहे तर ते असे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे मुंग्याचे घरं दिसणार आहेत त्या त्या ठिकाणी आता त्या गॅपमध्ये सिमेंट भरून घेणार आहे. इथं बघा, इथं सगळ्यात जास्त मुंग्यांचं घर आहे आणि किती त्यांनी वाळू काढलेली आहे खालून. आणि नेहमी जर अशी वाळू काढली तर मधलं सगळं पोगर होईल. त्यासाठी आता इथं मला सिमेंट लावून घ्यायचं आहे, म्हणजे मुंग्यांचे घर हे आपोआप बंद होतील. आता दरवाजाला लावून घेणार आहे हार्पिक. आणि हार्पिक हे का घासणीवरती काढलेलं आहे. आणि घासणी एक्स्ट्राची घासणी आहे जी आपण बेसिन ते साफ करतो. अजिबात किचनमधली घासणी नाही घ्यायची, नाही तर मग ते हार्पिकचा एवढा घाण वास लागला जाते. मग सगळीकडे आता हार्पिक लावून घेते, म्हणजे जे फंगस असणार त्याची जंतू असणे जी क्रिया तयार होती तर ती पूर्ण मरून जाईल. आणि नंतर आपलं नंतर कसं फंगस तयार होणार नाही त्यासाठी हार्पिकचा वापर करायला लागेल. हार्पिकनं कसं पटकन पण निघून जाणार आहे. फक्त कढीकोंड्याला नाही लागू द्यायचं, नाही तर कढीकोंडे असे काळे पडले जाते. त्याच्या साईडला फक्त लावून घेतलं की दरवर्षी बघ नाही, पहिलंच वर्ष येईल म्हणायचं, कारण दरवर्षी एवढा पाऊस नसतोय.
सगळीकडे लावून झालं, स्वच्छ करून झालं. आता एकदा झाले घासून तर काढले. आता ओल्या कपड्याने एकदा पुसून घेणार. किती क्लिअर निघायला लागले ते. खरंच हात फिरवत तिथं लक्ष्मी आपण जे म्हणतो तर तीच मन असणार आहे की जिथं आपण स्वच्छता करतो, थोडीफार घासाघाशी करतो आणि तिथे एवढं सुंदर दिसायला सुरुवात होती. जसं काय लक्ष्मी आपल्या घरात आली अशा काही. किती छान दरवाजा निघालाय. एकदम स्वच्छ. आता जवळून दाखवते. किती चकचकीत झालाय, एकदम लख्खा असा दरवाजा दिसायला लागलाय. तुमच्या लक्षात येत असणार आहे किती फंगस झालेलं होतं आणि एकदम आता क्लीन झालेला आहे. इथं कडीकोंड्याच्या तिथं बघा किती स्वच्छ झालेलं आहे. आणखीन एक काम करून घ्यायचंय. तर हे आहे आपलं चप्पलचं स्टँड आणि चप्पलच्या स्टँडमध्ये भरपूर सारी घाण झालेली असणार आहे, कारण आपण इथं काय एवढी स्वच्छता करण्यात येत नाही. आणि बघा भरपूर अशी घाण, आणि जे आपल्याला नाही पाहिजे शूज ते पण काढून टाकायचे आणि दिवाळीची स्वच्छता करून घ्यायची. जे आपल्याला नाही पाहिजे त्या गोष्टी काढून टाकणार आहे आणि हे सगळं झाडझूड करून स्वच्छ करून घेणार आहे. बघा किती घाण आहे याच्यामध्ये सुद्धा. आता हे आपल्याला सगळी इतर कपड्याने पुसून घ्यायची, नाहीतर मग झाडून साफसफाई करून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये पालीच्या लेंड्या कुठून जातात काय माहिती, कारण ह्याला वेस तर किती छोटे आहेत. बघू आता स्वच्छता करून घेते. घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे, म्हणजे जेवण ते आता झाले. आता शिवायचे ब्लाऊज, आणि ब्लाऊजची कटिंग काल रात्री करून घेतली, कारण आज शिवायला जरा सोपं जाते. स्लीव्ज हे मोठ्या करायच्यात मला, म्हणून हे स्लीव्ज आहे. आणि बाकीची जी आपण कटिंग केलेली आहे, जी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे, तर हे ब्लाऊज आहे. आता शिवायला सुरुवात करणार आहे. आणि चष्मा हे बरोबर ठेवलेला आहे, कारण सुई होताना चष्म्याची गरज पडते आपल्याला. आणि मस्त आता मोबाईलमध्ये गाणे लावणार आहे. एकदा तुम्हाला दाखवा म्हणलं, आणि नंतर आता मोबाईलवरती गाणी लावायची आणि शिवायला चालू करायचे. आता 11 साडे 11 झालेत आणि शिवायला नाही म्हणलं तरी मला 3-3.5 तास तरी लागते, कारण मला काही एवढी सवय नाही ब्लाऊज शिवण्याची. कारण नेहमी काही आपण शिवत नाही, कधी वर्षातनं 10-15 ब्लाऊज शिवण्यात येते. तर ज्यावेळेस आपण साडी घेताना स्वतःची, त्याच्यामुळे वेळ जरा मला जास्त लागते. ब्लाऊजच्या गळ्यासाठी आणि एक साईडला लावून घेतले. हे असं त्रिकोणी गळा काढलाय खाली एक साईडनं नाही. आणि आता करून घेणारे स्वयंपाक, कारण हे यायला लागलो म्हणले. आता मी राहिल्यानंतर करते. आता स्वयंपाक करून घेते. मग त्यांचा फोन आला लातूरवरनं, त्यांनी निघायला लागले. मग म्हणलं चला स्वयंपाकाला लागता येते. दुपारची जवळपास 1:30 वाजले. तर एवढा कंटाळा आला स्वयंपाक करण्याचा, कारण सकाळच्या वेळेला स्वयंपाक करायला आवडते. असं कधी उठून स्वयंपाक करायचं मला तर बोर होतंय. आणि एक साईडला कोबीची भाजी केली आणि एक साईडला एवढीच कणिक तिमलेली आहे. आता जेवढ्या 4-5 बघा ब्लाऊज माझं रेडी आहे करून, आणि आत्ताच झालेलं आहे तयार. हुक ते लावून घेतले, सगळं आवरून घेतलं आणि घालून पाहिलं. एकदम परफेक्ट ब्लाऊज आलेला आहे. अजिबात कुठं काही करायची आता गरज नाही. आणि लॉंग स्लीव्ज केल्यात ह्याच्या, कारण काठ हे जे सुंदर आहेत. आता मी बॅक साईड दाखवते. आणि लेसी लावून घेतलेली आहे, आणि नॉट लावून घ्यायची नव्हती. आणि त्यात बघा अशा 2-3 चुन्या मारून घेतल्यात. आणि अजिबात फ्लॅट नको होती, थोडा पोप पाहिजे होता. तर त्यानुसार आता हे ब्लाऊज माझं रेडी आहे. आणि कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ब्लाऊज आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.